मी पायल। आज मी तुमच्या बरोबर हेअर स्टायलिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे। म्हणजे तुम्ही 2 मिनिटांमध्ये इझिली कोणता हेअरस्टाईल करू शकता ते मी तुमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हेअरस्टाईलसाठी कोणकोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते। हेअरस्टाईल करताना आपल्याकडे बेसिक गोष्टी असणे महत्त्वाचे आहे। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अशी कोंब, ज्याला असं टेलकोंब बोलतात। ही टेलकोंब तुमच्याकडे असली पाहिजे। अशा टाईपची एक कोंब असली पाहिजे आणि अशी झेड कोंब असली पाहिजे। सिंपल कोंब, टेलकोंब आणि झेड कोंब या 3 कोंब तुमच्याकडे हेअरस्टाईल करताना असल्या। त्यानंतर कोणकोणते क्लिप्स आणि रबर असले पाहिजे। तर आपल्याकडे असे ब्लॅक रबर असले पाहिजे, ज्याच्याने आपण बन वगैरे इझिली बांधू शकतो। त्यानंतर हे असे जे छोटे रबर असतात हे असले पाहिजे। त्यानंतर असे क्लिप्स असले पाहिजेत टिकटॉक वाले। त्यानंतर अशा पिन असल्या पाहिजे, बॉबी पिन्स आपल्याकडे असल्या पाहिजे आणि अशा यू पिन्स आपल्याकडे असल्या पाहिजेत। या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला हेअरस्टाईल करताना लागतात आणि त्या आपल्याकडे असल्याच पाहिजे, जेणेकरून आपली हेअरस्टाईल खूप छान आणि इझी होईल। सो इथे मी फर्स्ट हेअरस्टाईल आहे ती आयब्रोचे जे 2 पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सच्या इथून केस घेते आहे आणि एक सुंदर असा सिंपल असा पफ काढत आहे। ही हेअरस्टाईल तुम्ही कशावरही करू शकता। साडीवर करू शकता, ड्रेसवर करू शकता, पार्टीवेअर गाऊनवर करू शकता, कशावरही तुम्ही ही सिंपल अशी हेअरस्टाईल करू शकता। यासाठी जास्त वेळही लागत नाही, 1 मिनिटाच्या आत होणारी ही हेअरस्टाईल आहे। खूप इझी हेअरस्टाईल आहे। पफ केला की तो एकदम छानच वाटतो आणि इथे मी फ्लॅट पफ केला आहे, जास्त असा पफी पफ केलेला नाही आहे, त्यामुळे तो खूप छान वाटतोय। आणि ज्या बॉबी पिन्सचा यूज केला आहे त्या बॉबी पिन्स पार्टी लॉक होण्यासाठी एकमेकांवर अशा क्रिस क्रॉस लावले आहेत, जेणेकरून त्या व्यवस्थित लॉक होतील। अशा तऱ्हेने माझी फर्स्ट हेअरस्टाईल रेडी आहे। नंतर इथे आता मी सेकंड हेअरस्टाईल करते आहे। सेकंड हेअरस्टाईलसाठी मी ही हेअरस्टाईल आहे ही 1 साईड करणार आहे। म्हणजे आपल्याला 1 साईडचा जो पफ असतो तो मी इथे करणार आहे। जी 1 साईड पफची हेअरस्टाईल आहे ही तुम्ही ॲज अ फ्रंट व्हेरिएशन म्हणून सुद्धा करू शकता आणि बॅक साईडला बन टाकू शकता किंवा वेणी बांधू शकता। त्यामध्ये सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्हाला यूज होईल किंवा तुम्ही ॲज इट इज ओपन हेअरस्टाईलमध्ये सुद्धा ही हेअरस्टाईल करू शकता। सिंपल असा क्रॉसवाला पफ इथे मी काढला आहे। क्रॉस पफ आहे हा सुद्धा सगळ्या स्टाईलवर सूट होतो। ट्रेडिशनल असू द्यात, पार्टीवेअर असू द्यात, तुम्ही कशावर सुद्धा ही हेअरस्टाईल करू शकता। आणि इथे सुद्धा ही हेअरस्टाईल करण्यासाठी लॉक करण्यासाठी मी बॉबी पिन्सचा यूज केला आहे आणि बॉबी पिन अशा क्रिस क्रॉस लावून त्या अटॅच केल्या आहेत। त्यानंतर इथे ही जी थर्ड हेअरस्टाईल आहे ही आपल्याला दोन्ही बाजूनी करायची आहे आणि त्यासाठी मी इथे सेंटर पार्टिंग आधी करून घेतली आहे आणि त्यानंतर इयर टू इयर पार्टिंगसुद्धा मी इथे केली आहे, जेणेकरून आपल्याला जी फ्रंट साईडची व्हेरिएशन आहे ती इथे क्रिएट करायची आहे। आणि त्यानंतर मी दोन्ही साईडून सिंपल असा पफ, जो साईड पफ आपण काढला 1 साईडने, तो मी इथे 2 साईडने काढत आहे। तुम्ही जे मधून आपण भांग पडला आहे तिथे तुम्ही सिंदूर लावून मस्त असा लुक क्रिएट करू शकता। ही हेअरस्टाईल तुम्ही फ्रंट हेअरस्टाईल आणि बॅकला तुम्ही बन किंवा वेणी अशा तऱ्हेने तुम्ही ही हेअरस्टाईल स्टायलिंग करू शकता। अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता मी इथे फ्रंट व्हेरिएशनने छान प्रकारे 1 मिनिट हेअरस्टाईल रेडी केली आहे। तुम्ही ही हेअरस्टाईल साडीवर, ड्रेसवर कशावरही करू शकता, पण मोस्ट ऑफ द ही हेअरस्टाईल साडीवर तुम्ही केली तर खूप छान वाटेल आणि मस्त असं सिंदूर लावलं की तुमची एक ट्रेडिशनल हेअरस्टाईल रेडी होईल। अशा प्रकारे आपल्या 3 हेअरस्टाईल रेडी आहेत। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।